आपण एक प्रथम प्रार्थनेने सुरुवात करूया. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे तोरणा पातखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, नामधारक आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, प्रथम तुम्हा सर्वांना मी जास्त काही वेळ घेणार नाही, कारण यांचं मला ऐकण्याचा एक चांगला योग आला. कारण बऱ्याच वेळीकडे येतो पण यांचे कधी ऐकायला मिळत नाही. आणि खरोखर आजच्या तरुणांना शाळा कॉलेजमध्ये यांचे विचार, यांची जी आधुनिक मांडणी आहे, व्यवसाय दृष्टिकोन, समाजाची जी मानसिकता, त्या सगळ्या गोष्टीवर खरोखर मी स्वतः विसरलो होतो मी का आलो इकडे. एवढं मला त्यांनी ऐकताना तल्लीन झालो मी. आणि अधिक त्यांनी बोलावं असं आपल्याला वाटत असतं, पण काही नियोजन असल्यामुळे आपल्याला थोडे बदल करावे लागतात. तर इथे लक्षात घ्या, आता विषय आपला सांगितला की ते ताणतणाव असतात ते महत्वाचे असतात पहिले. कारण ताणतणावातून बाहेर आल्यानंतरच आपण असे विचार करू शकतो, तोपर्यंत आपण याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे पहिले लक्षात ठेवा, हे मार्गदर्शन जरी थोडा वेळ असलं तरी ते संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. मी पृथ्वीच्या पाठीवर बोलते, मी भारताबद्दल बोलत नाही. पृथ्वीच्या पाठीवर तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. इतकं ते महत्वाचं आहे तुमच्या जीवनासाठी, कुटुंबासाठी आणि तुमच्या दैनंदिन जीवनासाठी. फक्त अडचण अशी आहे की हे मार्गदर्शन घेत असताना आपल्या मनात इतर विचार चालू असतात. काय बोलणार आहे, किती वेळ बोलणार आहे, असं जर चालू असेल तर तुम्ही माझं ऐकू शकत नाही. असं मी सांगत नाही, असं मानसशास्त्र सांगते. पण हे विचार आपल्यापर्यंत पोहोचणे ही नुसती गरज नाही, ही काळाची गरज झालेली. त्यामुळं अधूनमधून मी काही म्हटलं तर थोडा प्रतिसाद द्या. मिळेल का? आवाज येत नाही. बघा, तुम्हाला तुमच्या जीवनातला ताण कमी करायचा आहे का? बघा, त्याचं उत्तर नेहमी होत येतं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला ताणच वाढवत असतो. आणि कमी करायचं ज्ञान आज जगाच्या पाठीवर कुठेच नाही. याच्यावर कुठली औषधं नाही, गोळ्या नाही, कुठं नाही. आणि याच्यावर उपचार घ्यायचा असतो हे तर लोकांना माहीतच नाही, पण जीवन चाललेलं आहे. तर इथे तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही ताण असतो ना, हा जर खरोखर कमी करायचा असेल तर त्या ताणाची जी सायकोलॉजी आहे, म्हणजे त्याचं जे शास्त्र आहे, ते पहिले लक्षात घ्या. की कुठलाही ताण असतो ना, हा मानव निर्मित असतो. जरा प्रतिसाद द्या. बरोबर आहे का? हे पहिलं तुम्हाला माहीत असलं पाहिजे ताण कमी करायचं असेल. कारण आपल्या ज्या भ्रामक कल्पना असतात त्या अशा असतात की ताण हा कामातून येतो, कुटुंबातून येतो, समाजातून येतो. या भ्रामक कल्पना ज्या आहेत ना, त्यामुळे होतं काय की ताण कमीच होत.
तर इथे लक्षात ठेवायचं, हा ताण मानव निर्मित आहे, म्हणजे आपणच निर्माण केला, बरोबर आहे का? मग याची पहिली पायरी अशी आहे, तो जर कमी करायचा असेल तर त्याची पहिली पायरी अशी आहे की तो ताण आपण स्वीकारला पाहिजे. काय केलं पाहिजे? आणि सगळे लोक इकडेच कमी पडतात. कारण साधी घरामध्ये आपण आपली चूक सुधारत नाही. सहज बोलता बोलता कोणतरी बोलला तुम्ही हे चुकला, तर आपण असं म्हणतो का होय, असं म्हणतो का? मग आपण त्याला विरोध करतो, तू नाही चुकत, असं आपलं घडत असतं. जर चूक जर स्वीकारू शकत नाही तर ताण स्वीकारायचा प्रश्न येतो कुठे? कळलं का? त्यामुळे हा ताण कधीच माणसाचा कमी होतो. त्यामुळे हा ताण आपल्याला स्वीकारला पाहिजे. आणि स्वीकारण्यासाठी आपली क्षमता जर वाढवायची असेल तर आपल्याला नॉलेज वाढवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्ञान वाढवलं पाहिजे. का? तर त्या ज्ञानाचं महत्व मी नंतर सांगणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं की क्षमता वाढवली पाहिजे, म्हणजे आपण ताणाच्या दुप्पट व्हायला पाहिजे. ताण आपल्यावर म्हणजे त्याने आक्रमण केले, आपण त्याच्यावर आक्रमण केलं पाहिजे. एवढं आपली मानसिक तयारी केली, क्षमता वाढवली पाहिजे, नॉलेज वाढवलं पाहिजे. दुसरं, आपल्या जीवनात ताणाबद्दल सांगतो, कोणीही ताण निर्माण करू शकत नाही. मग ती व्यक्ती घरातली असेल नाहीतर बाहेरची असेल. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ताणातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पडावं लागेल. कोणीही तुम्हाला बाहेर काढू शकत, परमेश्वर सुद्धा नाही. तुम्ही परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला की मला ताणातून बाहेर काढ, नाही. ते जास्तीत जास्त एक वाक्य म्हणते, वामनराव पैंकडे जावा, याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही. हे मी का सांगतोय? या अज्ञान घेऊन आपण जगत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, तर या ठिकाणी हा जर ताण कमी करायचा असेल तर आपल्याला मी सांगितलं, या ताणाची सायकोलॉजी लक्षात घ्या की ताण कोणी निर्माण करतं, कोणी आपल्याला बाहेर काढू शकत नाही ताणात, तर आपणच आपल्याला बाहेर काढतो. म्हणून वामनराव पै जगाला पुन्हा पुन्हा एक वाक्य आवर्जून सांगतात, ते आपण 3 वेळा बोलूया सगळ्यांना. तर मोठ्याने म्हणा, बोला, तूच आहेस तुझ्या जीवनाचा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता हे जे वाक्य आहे ना, मी कधी कधी शाळेत पण वापरतो. जरा 100 विद्यार्थी व्हा, त्याचे तुमच्या नातवंडांना कधी गेल्यावर घरी सांगा, बोला माझ्यावर, बोला, आपल्याला नापास करण्याचं सामर्थ्य या जगात कुणात नाही. ते सामर्थ्य फक्त बघा किती सामर्थ्य. पण आपल्याला पास करण्याचं सामर्थ्य या जगात कुणात नाही. ते सामर्थ्य फक्त आपल्याकडे. मग आपल्याला पास करणारे कोण? आपल्याला नापास करणारे कोण? मग अभ्यास कुणी केला पाहिजे? हे नातवांना सांगा, त्याला प्रॉब्लेम. दुसरं, बोला, आपल्याला दुःखी करण्याचं सामर्थ्य या जगात कुणात नाही. ते सामर्थ्य फक्त आपल्याला सुखी करण्याचं सामर्थ्य या जगात कुणात नाही. ते सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे. मग आपल्याला सुखी करणारे कोण? आपल्याला दुःखी करणारे कोण? चांगले विचार कोणी केले पाहिजे? म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर इथं ना तुम्ही सावध राहिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हे वाक्य आहे. याचा अर्थ काय? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याचा अर्थ काय? परमेश्वर आपल्या जीवनात काहीच करू शकत नाही. त्यामुळे परमेश्वराकडे आपले प्रश्न सुटणार नाही. हे ऐकायला जरा नास्तिक वाटेल, पण हे प्युअर आस्तिक आहे. काय बरोबर आहे का? काही गोष्टी कशा असतात त्या स्पष्ट सांगितलेल्या आहेत सगळ्या जीवनविद्येत वामनराव. त्यामुळे आपल्याला हे पचवता आले पाहिजे. मग बघा तुमच्या जीवनामध्ये एकही समस्या राहणार. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जगामध्ये जेवढ्या संस्था आहेत, शाळा,
बँका, हॉस्पिटल यांना नियम आहे, बरोबर आहे ना? आपल्या घरामध्ये पण नियम असतात. हे नियम का असतात माहिती आहे का? माणसासाठी नाही, तर त्या संस्थेची सुव्यवस्था राहावी म्हणून. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आणि ही सुव्यवस्था कधी राहील जर माणसाने ते नियम पाळले तर. बरोबर आहे ना? आणि हे नियम आपल्याला माहित असतात कारण त्या नियमात आपण असतो. पण हा अंडरलाईन करण्यासाठी काही नियम असे आहेत ते 98 ते 99% लोकांना जगात माहिती, जगात. आणि ते नियम म्हणजे निसर्गाचे नियम. कुठले नियम? हे कुठेच सांगितले जात नाही, घरात नाही, दारात नाही, कुठेही सांगितले नाही. पण काम महत्वाचे आहे ते याचे कारण वामनराव पैसा बोला. निसर्गाचे नियम, निसर्गाचे नियम मानवी जीवनात मानवी जीवनात निर्णायक आहे, निर्णायक आहे, अटळ आहे अटळ आहे, आणि कार्यरत आहे, कार्यरत आहे. म्हणून ते महत्वाचे. म्हणून ते महत्त्वाचे आहे. बघा पहिली गोष्ट. आता हे नियम आहेत ना अनेक आहेत, पण सगळे नियम आपल्याला सांगायला वेळ नाही. पण सर्व नियमाचा एक नियम जो प्रमुख नियम आहे तो एकच नियम मी सांगणार आहे आणि मी इथे थांबणार आहे. आता तो नियम आपण 3 वेळा म्हणूया माझ्यावर. बोला. जशी क्रिया जशी क्रिया तशी प्रतिक्रिया होते, तशी प्रतिक्रिया, जशी क्रिया जशी क्रिया तशी प्रतिक्रिया होते, तशी प्रतिक्रिया, जशी क्रिया जशी क्रिया तशी प्रतिक्रिया होते. तशी प्रतिक्रिया. हा जीवनाचा हा जीवनाचा अटळ नियम आहे, अटळ नियम. शासनाचा नाही. दुर्लक्ष करायचं, बरोबर आहे ना? आता हा नियम याचं दर्शन आपल्याला दैनंदिन जीवनात होतं. तुम्ही बघा, सहज जरी अनोळखी माणसाला नमस्कार केला तर तो काय करेल? करेल की नाही? ते झाले की नाही दर्शन? आता ही झाली सकारात्मक बाजू. याला दुसरी एक बाजू आहे नकारात्मक. तुम्ही एखाद्याचा अपमान केला, प्रतिक्रिया तशीच मिळणार, बरोबर आहे का? म्हणजे हे नियम आपल्या जीवनात काम करतायत हे सिद्ध झालं. मग आता आपण त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. बघा इथे लक्षात घ्या. आता हा जो नियम आहे ना आपल्या जीवनामध्ये आहे ना, हा नियम काम कुठे करतो तर आपल्या पहिल्या मनस्थितीवर काम करतो. बोला. मनस्थिती बदला मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. मनस्थिती बदला मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. म्हणजे परिस्थिती बदला. चॅनेल बदला चॅनल बदला म्हणजे सिरियल बदलेल. ऐकलंय? सोपं. पण इथे आपण नियम तोडतो आहोत. सकाळी उठल्यापासून काही अपवाद माणसं सोडली तर हा नियम तोडतात. माणसं काय करतात? परिस्थिती बदलायला बाहेर पडतात घरात. जगातला प्रत्येक माणूस जो बाहेर पडतो त्याचं एकच कारण, परिस्थिती बदलण्यासाठी. होय का नाही? बरोबर आहे की नाही? मग इथे आपण नियम तोडतो. बोला. परिस्थिती, सगळ्यांनी म्हणा, परिस्थिती ही बदलायची नसते, तर बदलायची असते ही मनस्थिती. परिस्थिती कुणाच्या हातात नसते, हातामध्ये असते ही मनस्थिती. म्हणून मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. चॅनेल बदला म्हणजे सिरियल बदलेल. बरोबर? आता तुम्ही जर डायरेक्ट परिस्थिती बदलायला गेला तर मनस्थिती आडवी येईल आणि ती तुम्हाला काय म्हणणार माहितीये का? पहिला मला बदल. काय डायरेक्ट कुठे जाता येत नाही, बरोबर आहे ना? परिस्थिती डायरेक्ट बदलता येत नाही. तुम्ही डायरेक्ट जर गेला तर मनस्थिती आडवी येणार आणि तुम्हाला परिस्थिती बदलून देणार नाही. म्हणून हा नियम. बोला. मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदला. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बदलण्यासारखी जगात एकच गोष्ट आहे ती म्हणजे मनस्थिती, बरोबर ना? आणि ही मनस्थिती डोळ्याला दिसत नाही, ही मानवाची मूळ समस्या आहे. बघा, जी गोष्ट दिसतच नाही तिच्यावर उपचार कसा करायचा? जो उपचार करणार आहे त्याला पण दिसत नाही आणि ज्याला उपचार घ्यायचा त्याला पण दिसत नाही. मग उपचार कसा करायचा? तर उपचार करताना थोडी मनस्थितीची लक्षणं लक्षात घ्या. लक्षण
तशी रोग दिसत नाही, पण लक्षणावरनं जातात. असं ते होमिओपॅथी बघा, लक्षणावरनं रोगाकडे जातात. होमिओपॅथीचा उपचार लक्षणावर नाही ना, तसं काही लक्षणं असतात ना, त्याच्यातून रोग दिसतात. तर आपली मनस्थिती कशी आहे हे लक्षणावरनं सांगता येते. पहिले ती मनस्थिती लक्षात घ्या. मी तुम्हाला त्यासाठी एक उदाहरण देईन. ते उदाहरण आहे का, ते आपल्या सवयीतलं उदाहरण आहे. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता, फक्त कल्पना करा, तिथे शेजारी कुठे भांडण लागलं बाजूला, तर त्या भांडणाला आमंत्रण असतं का? या दादा आत्ताच सुरू झालं, कोण आलंय? पण नुसतं कानावर जरी पडलं तर काय होतं? सगळी महत्वाची कामं टाकून त्या कार्यक्रमाला लोक हजर होतात. आता या कार्यक्रमाला मी बारकाईने बघतो, लोक वेळेवर जातात आणि जरा उशीर झालाच तर बाजूच्याला विचारतात अगोदर काय काय झालं. आता ह्या कार्यक्रमाला मला पण जावं लागतं, कारण आमचे घरचे आहेत ते अगोदरच गेलेले आहेत. सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम. पण मी काय करतो माहितीये का, तिथे गेल्यावर जे भांडतात ना त्यांना मी कधी बघत नाही, कारण संख्येने दोनच, पण बघणारी संख्या जास्त आणि त्यांच्याकडे तासभर कोणच बघत नाही. मी बघतो, त्या बघितल्यावर एक मला फायदा होतो. एखादा कार्यक्रम मनापासून कसा बघावा, तुम्ही त्यांच्याकडे बघा म्हणजे कळेल, बरोबर आहे की नाही? आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की कधी संपेल याची गॅरंटी नसते, तरी पण धैर्याने संपेपर्यंत थांबतात. याला मनस्थिती म्हणतात. तिथे कुठेही बसण्याची व्यवस्था नसते, पण कोणी तक्रार करत, बरोबर आहे ना? आणि हा कार्यक्रम लोक मनापासून बघतात, याला मनस्थिती म्हणतात. म्हणजे हे जे मी सांगितलं ना, ही मनस्थिती सांगितली, विनोद केलेला नाही. बोला, ज्यात आपलं, सगळ्यांनी म्हणा, ज्यात आपलं हित नाही, कल्याण नाही, भलं नाही, तिथं आपलं मन सहज जातं. याला मनस्थिती म्हणतात. कळलं का? साधी सोपी व्याख्या. जिथे हित नाही ना तिकडेच जाणार, बरोबर की नाही? आणि जिथे हित आहे तिकडे जाणारच नाही. अशी मनस्थिती आपणच करून ठेवली आहे, देवाने नाही, बरोबर ना? म्हणून इथं निसर्गाचा नियम सद्गुरू सांगतात. बोला, मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदले. कळलं का? मग आता मनस्थिती बदलता येते का? येते. कशी? त्याचं पण उत्तर वामनराव पेटले सद्गुरू. बोला, विचार बदला मनस्थिती बदले. विचार बदला मनस्थिती बदले. जे निगेटिव्ह विचार आहेत ते पॉझिटिव्ह केले पाहिजे. जे अशुभ विचार आहेत ते शुभ केले पाहिजे. जे अमंगल विचार आहेत ते मंगल केले पाहिजे. आता हे सगळं करायचं कोणी? म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा पॉइंट क्लिअर. म्हणजे तुमच्या हातात आहे सगळं. आता याच्यामध्ये अजून एक, हा जो क्रिया प्रतिक्रिया नियम आहे ना, हा आपल्या कर्मावर पण काम करतो. आज मुलांना हे लवकरात लवकर सांगा, कारण जगामध्ये जेवढी माणसं मोठी झालेली आहेत ना, ती कर्मामुळे झालेली आहेत. होय का नाही? बरोबर की नाही? मग पहिलं ज्ञान त्याला कर्माबद्दल व्हायला का? आज यांनी सांगितलं उदाहरण, कामाच्या बाबतीत टाळण्याची वृत्ती जास्त आहे. पण मी तुम्हाला गमत सांगतो, तुम्हाला लगेच पटेल, कारण आयुष्यभर तुम्ही काम केलेले आहे तिथे. त्यामुळे हे काही अवघड जाणार नाही. तुमच्याकडे अनुभवाचा साठा भरपूर आहे. फक्त याच्यामध्ये ना योग्य ज्ञान जे आहे ना ते सद्गुरूंनी दिलेले आहे. तिथे फक्त ते टाकून जरा तपासून बघा, बरोबर आहे. बघा, आंब्याच्या झाडावर जर काही आंबे असतील तरच कोणतरी दगड मारते. होय का नाही? जरा प्रतिसाद देत जा. बरोबर आहे का? कारण का ते झाडासाठी कोण दगड मारत नाही, त्या फळांसाठी दगड मारतात. याचा अर्थ असा आहे, फळाशिवाय कोणी कर्म करू शकत नाही. बरोबर? पण आपलं अज्ञान कुठं आहे? कर्म आणि फळ याच्याबद्दल अज्ञान सांगतो का? बघा, आपल्या कल्पना अशा आहेत कर्म आणि फळाबद्दल. बोला, फळ ही कर्माचं फळ. बोला, फळ ही मागण्याची गोष्ट नाही.
मागण्याची गोष्ट नाही. फळ ही फळ ही मिळवण्याची गोष्ट नाही, मिळवण्याची गोष्ट नाही. तर फळ ही फळ ही परिपक्व करण्याची गोष्ट आहे. परिपक्व करण्याची गोष्ट. कारण कारण कर्माचं फळ कर्माचं फळ कर्मातच आहे. कर्मातच आहे. हा निसर्गाचा हा निसर्गाचा अटळ नियम आहे. बघा बी मध्ये झाड आहे, होय की नाही? बी मध्ये झाड आहे की नाही? आणि झाड आहे तिथे फळ आहेच. याचा अर्थ असा होतो की देवाने प्रत्येकाला फळ देऊनच ठेवलेलं आहे. ही मागण्याची गोष्टच नाहीये, पण ते आज मागण्याची गोष्ट आहे. मंदिरात काय जातात लोक? देवाकडे मागायला जातात, बरोबर आहे की नाही? काही लोक सकाळी उठतात, फळासाठी पोटासाठी काहीतरी करायला उठतात, बरोबर आहे ना? तर फळ ही अशी गोष्ट आहे ना, ती मागण्याची गोष्टच नाही, ती देवाने प्रत्येकाला देऊनच ठेवलेली आहे. फक्त ती परिपक्व करायची गोष्ट. आणि या परिपक्व करायचं स्वातंत्र्य परमेश्वराने मानवाला दिलेलं आहे कर्माच्या माध्यमातून. म्हणून बोला, आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने आवडीने तल्लीन हो जीव ओतून गेलं पाहिजे, तरच त्याला रसाळ पडेल, अन्यथा नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपलं फळ कोण पिकवतो? मोठ्याने. आपलं फळ कोण खराब करतो? म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा. तुम्हाला पाहिजे तर फळ पिकवा ना. कोण तुम्हाला अडवतो? कोणी अडवत नाही. फक्त ते परिपक्व करायचं असेल तर ते आनंदाने आवडीने तल्लीन होऊन, त्यात थोडं कौशल्य टाका पाहिजे, तर त्यात थोडं तुम्ही भावना होता, तुम्ही करा ना ते. किंवा तुमच्या हातात एखाद्या स्त्रीच्या पोटात एखादं ते मूल असतं, जेव्हा तिला कळतं की बाबा मूल आहे पोटात, तर तिच्यात बदल होतात बाळासाठी. तसा आपल्या फळासाठी आपल्या कर्मात बदल केला पाहिजे. कळलं का? बाळासाठी आई बदलते, तसं आपल्या कर्मासाठी आपण बदललं, बरोबर आहे का? आता मी बदलणार नाही, चालणार नाही, फळ खराब आहे. अहंकार कशाला? म्हणून काम करताना अहंकार करायचा नाही. का? त्याचं प्रमुख कारण सांगतो. बोला, या जगात मोठ्याने, या जगात कुणीही कुणासाठी काहीच करत नाही. जे काय करतो ते स्वतःच्या कल्याणासाठी. ऍक्शन रिएक्शन. कळलं का? तुम्ही दुसऱ्यासाठी काहीच करत नाही. जी सर्व्हिस केली आहे ना, ती पण तुम्ही स्वतःसाठीच केली. घरात स्वयंपाक करणारी स्त्री स्वतःसाठीच करते, बरं आहे ना? मारलेला चेंडू हा आपल्याकडेच परत येतो. म्हणजे याचा अर्थ काय? बोला, आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने आवडीने तल्लीन हो जीव ओतून करणं हा आपला स्वार्थ आहे, कर्तव्य नाही, स्वार्थ आहे. कारण कर्तव्याच्या अलीकडे पुढची पायरी स्वार्थ आहे. कारण स्वार्थ कळला की प्रयत्नाला सुरुवात होते, बरोबर आहे का? पण चांगलं काम करणे उपकार नाही, स्वार्थ आहे का? आणि हा भाग आपण लक्षात ठेवला तर आपल्या जीवनामध्ये फार बदल होणार आहे. आपलं फळ आपण पिकवतोय, त्यामुळे ते परिपक्व कसं होईल यासाठी जे काही करायचे ते करा. दुसरं अजून एक महत्वाचं, बोला, केलेलं कधीही फुकट जात नाही. म्हणून माणसाने सदैव चांगलं करत राहिलं पाहिजे. ते कुणासाठी पण करा. बघा, ओळखीचा असो नाही तर नसो, केलेलं फुकट जात तुम्हाला कसं काय? तुम्हाला एक उदाहरण देतो. बोला, क्रियेमध्ये प्रतिक्रिया असते, क्रियेमध्ये प्रतिक्रिया असते, हवेमध्ये वारा असतो, भयामध्ये लोणी असते, पाण्यामध्ये वीज असते, कर्मामध्ये कर्माचं फळ असतं. त्याचप्रमाणे क्रियेमध्ये प्रतिक्रिया असते. म्हणून कुणाकडून अपेक्षा करायची? कर्म केले की अपेक्षा करायची
ती प्रतिक्रिया समजा तुम्हाला सांगतो, क्रिया करणं आपल्या हातात आहे, पण प्रतिक्रिया कुठून येईल ही निसर्गाची व्यवस्था आहे. आता ह्यांना मदत केली तर ती प्रतिक्रिया यांच्याकडून आली नाही, त्यांच्याकडून येईल. टेन्शन घेण्याची गरज नाही, बरं ना. क्रियेची प्रतिक्रिया होणं, जसं बोला, खायला सुरुवात म्हणजे पचायला सुरुवात, खायला सुरुवात म्हणजे पचायला सुरुवात, बोला, द्यायला सुरुवात म्हणजे मिळायला सुरुवात. म्हणून देणं हे घेणं असतं, देणं हे घेणं असतं, कळलं का? म्हणजे देणं सुद्धा स्वार्थ आहे. आज बघा, म्हणून प्रत्येक माणूस आहे ना, देताना कंजूसगिरी करतो. का? त्याची मनस्थिती, बोला, स्वतः सुखी व्हावे, इतरांचं काय वाटेल ते होते, याला प्रकृती म्हणतात. आणि ही प्रकृती विकृतीकडे जाते. बोला, माझं काय वाटेल ते होते, पण इतरांचं वाटलं झालंच पाहिजे, याला विकृती म्हणतात. म्हणून माणूस आहे ना, दुसऱ्याचा विचारच करतो. आणि ज्या दिवशी तो दुसऱ्याचा विचार करेल तेव्हा त्याच्या जीवनाची सुरुवात होणार. बोला, सूर्य सर्वांचा विचार करतो, पृथ्वी सर्वांचा विचार करते, वृक्ष सर्वांचा विचार करतात, माणसाने सुद्धा सर्वांचा विचार केलाच पाहिजे. कारण माणूस हा प्राणी निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. समजलं का? आपलं जीवन आपल्यासाठी नाहीये. बोला, आपला विचार करायचा नसतो, तो होतो कधी दुसऱ्याचा विचार केला. रडत करा नाही कसं तरी दुसऱ्याचा विचार करायलाच पाहिजे. आज बघा, तुम्ही नोकरी केली म्हणजे काय केलंय? दुसऱ्याचा विचार केला. पण सगळ्यात काय आनंदाने नोकरी करतात असं नाही, हो, पण केलं पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. पण ते जर आनंदाने केलं तर सुपट फायदा, हा फरक आहे. पण हे शिकवलं पाहिजे, हा पण लक्षात ठेवलं पाहिजे. हे मी काय सांगितलं माहिती आहे का? हे कर्माचे अत्यंत महत्वाचे पैलू आहे. ते एकदा लक्षात आले ना, कर्म हे आपल्या जीवनामध्ये फार उपयोगी आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपली जी क्रिया आहे ना, ही क्रिया आहे ना, फार महत्वाची आहे. बोला, आपण इतरांना जर एक पटीने सुख दिलं त्या 1000 पटीने परत. बघा, निसर्गाची योजना कशी आहे? निसर्गामध्ये अशी व्यवस्था आहे की एक आंब्याची कोय जर जमिनीत लावली, ती लावताना एकच दिसते आपल्याला, पण ती जेव्हा ती व्यापक होते तेव्हा ती हजारो आंबे घेऊन बाहेर येते. आणि परत त्या आंब्यामध्ये ती कोय असतेच. म्हणजे एक क्रिया, म्हणजे निसर्ग सांगतोय तुझी एक क्रिया आहे ही 1000 पटीने येणार आहे. ती सुखाची असू दे नाहीतर दुःखाची असू दे. मग आता सुखी व्हायचं असेल तर सुखाची क्रिया करा, आणि दुःखी व्हायचं असेल तर दुःखाची क्रिया करा म्हणून सांगायची गरज नाही, ती चालूच आहे ना. आणि आज तेच चाललंय. फक्त आज थोडा बदल व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाने ना, सुखी व्हायचं असेल तर सुखाची क्रिया करा. हा निसर्ग तुम्हाला द्यायलाच टाकलेला आहे, त्याला कुठं काय करायचंय? हा ब्रह्मांडामध्ये जो आनंद आहे तो कुणासाठी आहे? माणसासाठी नाही ना. हो, लग्नाला गेल्यानंतर जे बुफे जेवणाची व्यवस्था असते ती कुणासाठी असते? मग खायचं कोणी? ते तिथपर्यंत जातच नाहीत काही लोक. पण निसर्ग हा पुरातन काळापासून तुमची वाट बघतोय. आज खाईल, उद्या खाईल, परवा खाईल. तो म्हणतो ह्यातलं काहीच नको आहे. तर ना, दुःखी होणं हा जणू काही त्याचा स्थायी भाव झालेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचा हा बदल थोडा व्हायला पाहिजे. आणि एक शेवटचा भाग, याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? एक उदाहरण मी देतो फक्त. एका शिक्षिकेने मला प्रश्न विचारला, मला पगार भरपूर आहे पण घरामध्ये आनंद नाही, घरामध्ये शांती नाही, घरामध्ये एकोपा नाही, काय करू? मी तुम्हाला एक सांगतो, घरी गेल्यावर आहे ना, हा छोटासा कार्यक्रम फक्त राहावा. घरी गेला त्याचे मी थोडं प्रात्यक्षिक करत दाखवतो.
कुलकर्णी तुम्ही कुलकर्णी सरांना किती वर्षापासून ओळखताय? भरपूर. हां, बसा बसा. आता तुम्ही एक करा, कुलकर्णी सरांचा हा छोटासा कार्यक्रम आहे ना घरी राबवायचा. तुमच्या घराचं वातावरण तात्काळ आनंदी होईल. बोला, जे दोष पाहतात ते डोम कावळे, जे गुण पाहतात ते राजहंस. हा खेळ आहे ना राजहंसाचा. तुम्ही तिथे बसूनच कुलकर्णी सरांचा त्यांच्या स्वभावातला त्यांच्या कार्यातला आवडलेला एक चांगला गुण सांगायचा. चांगला गुण बसूनच सांगा. हा सुरू. सरांचा मार्गदर्शक एक मिनिट. हा आणि दुसरे पण त्याच्या स्वभावातलं वगैरे काय असेल. शाबास. वेळेचं नियोजन. हा शाबास. हा सांग. प्रेमाने वागणे. शाबास. हा अजून. हा निस्वार्थपणा. शाबास. आणि सांगा. आणि कोण आहे? योग्य मार्गदर्शन करतात. आणि तुम्हाला आवडलेलं सांगा कुठला. हा अच्छा शाबास. हा काका मागे इकडे. मॅडम शांत स्वभाव. बरोबर आहे. आणि हा नित्य नेमबान. अच्छा. हा आणि भेदभाव मानत नाही. तर तुम्ही काय शिस्त शिस्त घ्या. शाबास. आणि काय म्हणजे किडा स्पष्ट वक्तेपणा. हा आणि बघा गुण आहेत पण ते हात दबलेत जरा गेलेत. त्याच्यावर चुरकुण्याचा साचा बसलाय. काढा बाहेर. अजून काय आठवत ते आठवत. नेहमी आनंदी राहतात. शाबास. आणि एक मिनिट थांबा. बघा मी जेव्हा सांगितलं ना यांचे गुण बघा तर प्रत्येक जण यांच्याकडे ना बारकाईने बघायला लागतात. मग अगोदर काही कुलकर्णी सरांना पाहिलं नाही का माहितीये का? तर तुमची नाही पण असा अनुभव आहे की दोष बघायची आपली सवय आहे. त्याच्यामुळे गुण लगेच आठवत नाही. ते बारकाईने आठवावे लागतात. ते शोधून काढावे लागतात. ते इथे लक्षात ठेवायचं. फक्त एवढंच करायचं जे तुम्ही कुलकर्णी साहेबांच्या बाबतीत केलं ना ते घरी जायचं आणि घरातल्या लोकांना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठल्या तरी निमित्ताने एका खुर्चीवर बसवायचं. आता समजा गेल्या गेल्या तुमच्या मॅडम असतील त्यांना बसवा. पोरांना शेजाऱ्या पाजाऱ्या कोण पाहिजे सगळ्यांना सांगायचं तिचा एक एक गुण सांगा सगळ्यांना. बघा त्या घरात वातावरण प्रसन्न होते. आता बघा काही क्षणात वातावरण प्रसन्न झाले की नाही? झाले की नाही? बरोबर आहे ना? म्हणजे गुणामध्ये प्रसन्नता आहे, गुणामध्ये आनंद आहे, गुणामध्ये आपलेपणा आहे, गुणामध्ये रिलेशन मेंटेन होतं, गुणामुळे माणसाला एकमेकांना भेटावंसं वाटतं. म्हणजे एक गुण जे आहेत ना ते फक्त बाहेर काढायचे. घरी गेले की हा कार्यक्रम अजून पवित्र राहावा. काय बरोबर की नाही? अहो या गुणाचे आणि मोठेपणाचे लोक भुकेलेले आहेत. सगळं आहे पण हेच नाही मिळत. त्यासाठी भटकताच नसते दारोदारी. काही लोक कोण काही भांडणं आहेत ना कोण एकमेकाचे गुण गात नाही म्हणून घरात भांडणं आहे. सून म्हणजे का कौतुक करत नाही. आणि वयस्कर माणसाला काय पाहिजे? मोठे पण पाहिजे. काय बरोबर आहे का? पण ह्या दोन गोष्टी आहेत ना याचे कार्यक्रम राबवायचे अजून बाहेर येतील बसवायचं. आता लहान मुलांचं पण तुम्ही गुणगौरव घ्या. त्या कार्यक्रमाचं नाव गुणगौरव. काय करायचं? त्या माणसाचं त्यांना दिसलं ना जरा क्लास एक वैतागायला लागलाय बसवायचं त्यांचा गुणगौरव घ्यायचा. तू लगेच तू उठून चालायलाच लागेल. आणि आता सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये का? दुसऱ्याचे गुण सांगितल्यामुळे आपली कार्यशक्ती वाढते. आणि दुसरा फायदा अजून एक सांगतो. तुम्ही यांचा जेव्हा गुण बघता ना तो गुण आपल्याकडे परत येतो. गुमरे म्हणून तो आपल्यामध्ये येतो. बस आपल्याकडे ज्ञान नाहीये, आपल्याला माणसं जोडता येत नाही, आपल्याला माणसाची बोलता येत नाही, तर त्या गुण ज्ञानाला काय हरकत आहे?
तुमच्याकडे पाहिलं ना हे बरं वाटतं एवढं बोला लगेच चहा प्यायला नाही सर चहा आता हे सांगितलं ना सगळे एकत्र आले की ते बीपी किती आहे शुगर किती आहे हे बोलण्याऐवजी एक एक गुण सांगायचा ते काय चाललं तो कार्यक्रम चालूच आहे दोषांचा कार्यक्रम चालूच आहे पण गुणांचा कार्यक्रम कुठे चालू आहे तो करून बघा वातावरण आनंदी होते की नाही आणि आपण त्याची भुकेलेली आहे आपल्याला कोणीतरी आपल्या मुलांनी तरी सांगितलं ना आमच्या वडिलांच्या कष्टामुळे आम्ही मोठे झालो हे वाक्य जर मुलांनी वडिलांसमोर जर राहिलं खरं सांगा त्यांचा सगळा शिस्त आहे की नाही त्याने असं बोललं तर काय केलं तुम्ही आमच्यासाठी सगळा शिनच वाढला बरं काय आणि हे मुलांना आपण जाणीवपूर्वक हा कार्यक्रम राबवायचा हा कार्यक्रम आपोआप होणार नाही दोषांचा कार्यक्रम आपोआप होईल तो उठ्ठा मस्त चालू आहे ते माणसं पण करत नाही दोघे आले की सुरू कळलं का हा कार्यक्रम अजून राबवायचा आणि आपल्याला माणसांचे गुण पण माहिती असतात फक्त ते आपण आत ठेवलेले असतात आणि दुर्गुण बाहेर काढलेले तुम्ही हे करून बघा तुम्हाला आश्चर्यकारक रिझल्ट येतील माणसाची कार्यशक्ती वाढेल माणसाचा आनंद वाढेल आणि हे गुण गाणं म्हणजे आनंद वाटल्यासारखं आहे तुम्ही करून बघा हे कार्य आणि तुम्हाला सांगतो ना यासाठी ज्ञान नको आहे यासाठी जास्त माणसं नको आहे काय नको आहे तुमच्या घरापुरता कार्यक्रम राबवा आनंदी आनंद हो घरातल्या आपल्या बायकोला काय पाहिजे असते बोलता बोलता तुम्ही बोला स्वयंपाक करावा तर सुमन तिच्यासारखा स्वयंपाक कुठेच होतो असं बोलल्यावर लगेच कांदे पोहायचे काय पण पाहिजे ना ते कौतुकातून वापरून बघा कितीतरी गोष्टी आहेत अशा ते हे मी का सांगतो माहितीये का हे आनंद बाहेर काढण्याचे माध्यम आहे लोकांना प्रश्न पडतो आनंद वाटायचा म्हणजे काय शुभचिंतन म्हणजे काय हेच शुभ इच्छा म्हणजे काय शुभ बोलणं म्हणजे हेच एक एक तुमचा आता मुलांबद्दल सुद्धा मुलांचा वाढदिवस असे बसवा सगळे मित्र येतात प्रत्येकाने त्याचा एक एक चांगला गुण सांगा त्याला टीव्ही बघायला आवडते पण अभ्यास भरपूर करतो बोला तो टीव्ही हळूहळू कमी करेल पण डायरेक्ट बोलू नका संशय येईल असेल हा टीव्ही काहीच बघत नाही पण अभ्यास करतो बाबा फोटो करते थोडं बोलायचं टीव्ही बघतो पण अभ्यास पण तेवढाच करतो आणि शेजारी पाजारी नातेवाईकांकडे आपल्या मुलांचे चांगले गुण सांगेल तुम्हाला आश्चर्य वाटेल तेच गुण आहेत ना त्या मुलांमध्ये नसले तरी प्रगट होते त्या गुणांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम राबवले पाहिजे आणि बघा एवढंच काय नाही ते वाचून बिचून लोकांना काय लोक कृतीमध्ये काय येत नाही तर हे कार्यक्रम तुम्हाला प्रयत्नपूर्वक राबवायचे अजून एक शेवटचं सांगतो आणि थांबतो जरा आणि तुम्ही एका कामाला काही उभे राहा तिथेच उभे राहा पुढे पुढे तोड तिकडे बघा अजून एक महत्वाची गोष्ट आहे मला एक सांगा तुमचं आडनाव काय सर मिराजदार बिरादार जोशी बघा बिरादार सरांनी माझा अपमान केला काय केला आणि जोशी सरांनी माझं कौतुक केलं तर ह्या दोघांपैकी कोण माझ्या लक्षात राहील तुमच्या मानसिकतेवरून सांगू नका तुमच्या मानसिकतेवरून सांगा म्हणजे मला सांगा कौतुक करणारा लक्षात राहील का अपमान करणारा बरोबर याचा अर्थ कळला का आपलं डोकं बिघडलेलं आहे बिघडलेलं आहे कारण मी वास्तविक दोषीला लक्षात ठेवायला आणि ह्यांना विसरायला पण करतो उलट ह्यांना लक्षात ठेवतो आणि ह्यांना नुसतं लक्षात ठेवत नाही उलटा बसता सगळीकडे फिरायला पण नेतो लग्नाला चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला बाथरूम मध्ये पण बरोबर असतात सगळीकडे बरोबर आणि त्याला सांगितलं ना त्रास होतोय तुमचा तर जाता का जाणार नाही परमनंट सीट पण अशी जर एक व्यक्तीसाठी जर एवढा त्रास होतो असे दिवसभरात आपण जर
अनेक लोक जर साठवले तर या डोक्याचं काय होईल? खोबरं होईल की नाही? जाईल तिकडे ते. फक्त एवढंच करायचं आहे. आता ह्यांना डोक्यातून आपल्याला डिलीट करायचं आहे, डोक्यातून, आणि ह्यांना आपल्या डोक्यामध्ये सेव्ह करायचं. ह्याला जीवन जगणे कला म्हणतात. समजलं का? सांगतो आता. आता बरेच प्रश्न आहे. आता ह्यांना डिलीट करणं एवढं सोपं काम नाहीये. का? आपल्याला ते फिटिंग करायची सवय आहे. सारखं त्यांचं. आता बघा ह्यांनी माझा अपमान केल्यामुळे ना ह्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगले विचार येणारच नाही. आणि कोणी जर यांचे कौतुक करत असेल ना, का माहितीये ह्याला त्रास होतो. अशी कुठेतरी अशा माणसाबद्दल आपण करतो. इथे तुम्ही काय करायचं सांगतो तुम्हाला. ह्यांना आपल्याला डोक्यातून काढायचं. डोक्यातून ना, नाहीतर वेगळा अर्थ काढायचा. काही लोक डायरेक्ट ऑन दी स्पॉट. तर इथे नाही, डोक्यातून काढायचा कसा तेवढं सांगतो. कारण याच्यावर जगात कुठेच औषध नाही. तर याच्यावर सद्गुरू वामनराव पैलू उपचार दिले. शुभचिंतन. काय? शुभचिंतन करायचं निरंतर निरंतर निरंतर. आता यांनी माझा अपमान केलाय तर माझी प्रतिक्रिया यांच्याबद्दल चांगली नसणार. बरोबर आहे का? तर तिथेच आपण सावध राहायचं. डोक्यात काढायचं असेल तर बोला, हे ईश्वरा बिराजदार सरांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. असं त्यांच्या समोर बोलायचं नाही, एकटं असताना बोलायचं. आता आहे अवघड. का? ज्याने आपला अपमान केलाय त्याचं तोंड बघवत नाही तर भलं कर काय म्हणणार? काय लक्षात येतंय का? हे करून बघा, तुम्हाला असं दिसेल मनातल्या मनात काय. जसं आपण औषध लावताना आपण काय शेजाऱ्या बाजाराला बोलवतो का, हो या इकडे जरा, माझा काय तो शेजाऱ्या बाजारांना बोलू नका, कुणाला बोलू नका. काय करायचं? मनातल्या मनात रिकाम मिळेल ना. ज्या माणसामुळे आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतात, चिंताग्रस्त विचार येतात ना, तर त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचं नाही, त्यांना डिलीट करायचं. म्हणजे काय करायचं? त्यांचं नाव घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, बोला, हे ईश्वरा बिराजदार सरांचं भलं कर, कल्याण कर. म्हणजे जेवढे काही चांगले तुमच्याकडे शब्द आहेत ना, एवढ्या आयुष्यात साठवलेले, आणि जे लोकांना द्यावंसं वाटते ना, ते सगळे यांना देऊन टाक. यांचं भलं होते, यांची भरभराट होते, यांना रात्री चांगली झोप लागू दे, हो, सकाळी लोक उठून व्यायाम करू दे, काय असेल ते असेल. जेवढं काही शुभचिंतन करता येईल तेवढं करा. काय होईल माहिती आहे याच्यामध्ये? हळूहळू अपमान केल्यामुळे माझ्या मनात यांच्याबद्दल जे निगेटिव्ह विचार येत होते त्याची संख्या कमी होईल. हळूहळू. आणि एक दिवस असा आहे की यांच्याबद्दल माझ्या मनात चुकीचे विचार यायचे बंद होते. आणि दुसरा फायदा, आपण ज्याच्याबद्दल बोलत असतो, शुभ किंवा अशुभ, ते विचार तिकडे जात नाही, पण त्याच्या भावना पोचतात. काय पोचतात? आणि ती भावना कशी आहे? चांगली आहे, भलं कर. ती भावना तिकडे पोचते ना, त्यावेळेला त्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगले विचार यायला लागतात. बघा, आपण त्यांचे विचार बदलू शकतो आपल्या शुभचिंतनात. ते बदलणार नाही, आपण बदलायचं. जेव्हा त्यांच्या भलं कर असं म्हणत नाही, बोलता ते स्पंदन, व्हायब्रेशन असतात ना, व्हायब्रेशन, त्याला विचारांची स्पंदनं म्हणतात. ती स्पंदनं आहे ना, आपण काय करतोय सकाळी उठल्यापासून? स्पंदनं सोडतोय विचारांची, चांगल्या किंवा वाईट. ती स्पंदनं त्या माणसाच्या मनापर्यंत जातात. कसं काय? तर तसं नसतं तर मोबाईलचा शोधच चालला काय. तुमचं काय म्हणत? आपण मोबाईल मध्ये व्हायब्रेशन सोडतोय. ते फक्त धान्याची व्यवस्था ते मोबाईलने केली आहे, बरोबर नाही? हे शक्य आहे. अजून एक उदाहरण देतो छोटी. एक वयस्कर महिला होती, तिच्या डोक्यावर गाठोडं होतं. बसा. तिच्या डोक्यावर आहे ना गाठोडं होते, वजन. तर तिला त्रास झाला म्हणून त्या गावात जाणाऱ्या एका टू व्हीलर व्यक्तीला तिने अडवलं. बाबा थांब झाला, हे जे गाठोडं आहे ना, आपल्या गावाकडे जाताना जे झाड आहे पिंपळाचं, तिथे ठेवतो.
तो जो माणूस होता ना जरा गडबडीत होता. तो बोला नाही नाही मला वेळ नाही, हे आहे कुठे घेतलं. पुढे गेला, काही अंतरावर परत त्याच्या मनात विचार आला, आणि इथे गाठोडं जर आपण घेऊन पळालो तर आपल्याला फायदा होईल. बघा, त्याचा हेतू बदलला आणि डोक्यात त्याच्या चुकीचे विचार यायला लागले आणि तो ना तिकडून काही अंतरावर गेला आणि परत यायला लागला त्या म्हातारीजवळ. बघा, विचार काय होता, त्या म्हातारीचं गाठोडं घेऊन, म्हणजे ते जे व्हायब्रेशन होते ना ते व्हायब्रेशन त्या म्हातारीपर्यंत पोहोचत होते. आणि तसा तो जवळ 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 यायला लागला, त्यावेळेला त्या म्हातारीच्या मनात काय विचार आला माहितीये का, नको बाई, माझं गाठोडं घेऊन कुठं पळाला तेव्हा. आता त्यांनी काय फोन केला का, व्हायब्रेशन पोचतात आणि ती जवळ गेल्या ते होते, नको बाई तुमच्याकडे नको, माझं मी घेऊन जाते. तुमच्या लक्षात घ्या, हे जे व्हायब्रेशन आहेत ना आज जगात चारी बाजूला आहेत ना, मी तर म्हणेन कुठेतरी ना एक 10% व्हायब्रेशन चांगले असतील, नाहीतर सगळं विचाराचं प्रदूषणच आहे. म्हणून याच्यावर आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला आणि राष्ट्राला वाचवण्यासाठी वामनराव पै यांनी जगाला शुभचिंतन दिले आणि ते प्रार्थना ती म्हणूया आणि इकडे थांबूया. बोला, सूर्य सूर्य सर्वांचा विचार करतो, सर्वांचा विचार करतो. पृथ्वी पृथ्वी सर्वांचा विचार करते, सर्वांचा विचार करते. वृक्ष वृक्ष सर्वांचा विचार करतात, सर्वांचा विचार करतो. माणसाने सुद्धा माणसाने सुद्धा सर्वांचा विचार सर्वांचा विचार केलाच पाहिजे. केलाच पाहिजे. कारण माणूस हा प्राणी माणूस हा प्राणी निसर्गाचा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. अविभाज्य घटक आहे. म्हणूनच हे ईश्वरा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात आनंदात ऐश्वर्यात ठेव, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं भलं कर, कर, कल्याण कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. मुखात अखंड राहू दे. बघा, पाऊस पडत असेल, छत्री कुणाकडेच नाही, फक्त आपल्याकडे. आपण काय सगळ्यांना छत्र्या देऊ शकत आणि दिल्या तरी वेळ लागणार आहे. मग आपल्याकडे छत्री उघडायला काय हरकत आहे? आपली छत्री उघडायला काय हरकत आहे? नाहीतर काय, कोणाकडे छत्री नाही मी पण वापरणार असला आदर्शवाद नको आहे. वास्तवात काय, आपली छत्री उघडा, म्हणजे आपण प्रार्थना करूया, ते करतील तेव्हा करतील. काय बरोबर आहे का? कारण आपण सुरक्षित तर जग सुरक्षित. समजलं ना? पुन्हा आपली प्रार्थना करायची, तो करत नाही, हा करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, तू कर ना मग. समजलं का? तू त्यांना काय सांगत बसलाय, तुझं तू बघ ना. हा बघ लक्षात ठेवायचं. बोला, आणि जे प्रार्थनेचा अजून एक मुख्य हेतू आहे, एकटा माणूस जगात सुखी होऊ शकत नाही. बोला, जग सुखी जग सुखी तर आपण सुखी, कुटुंब सुखी कुटुंब सुखी तर आपण सुखी. सुखी. म्हणून ही विश्वप्रार्थना. म्हणून ही विश्व पण ही प्रार्थना रिकामपणे करा, बरोबर तुम्हाला अशी रिझल्ट येतील. आणि समाजामध्ये ना आज कितीतरी चुकीच्या घटना घडत आहेत, त्यासाठी आपल्याला कवच कुंडल पाहिजे करण्याचं. ते कवच कुंडल म्हणजे विश्वप्रार्थना. जोपर्यंत ही प्रार्थना आहे तुम्हाला कोणी हात लावू शकत. करून बघा. त्यांच्याकडे कवच होतं, पण श्रीकृष्णाने ते काढून घेतलं म्हणून तो युद्धात गेला. बरोबर आहे ना? तर प्रत्येक माणूस हा कर्ण होऊ शकतो कधी विश्व प्रार्थना केली तर. वामनराव बरोबर. म्हणून बोला, जग सुखी तर आपण सुखी. पण आजच्या काळामध्ये याच्यामध्ये आहे ना, विश्व प्रार्थना हे सर्वात मोठं महाकवच आहे. ते कवच टाकायचं आणि युद्धाला बाहेर पडायचं. बघा, तुम्ही सुरक्षित राहणार. म्हणून ही विश्व प्रार्थना, तिचं महत्व सांगावं तेवढं कमी आहे. तो वेळ आपल्याकडे नाही. फक्त ही प्रार्थना करा, लोकांचं भलं कर चिंतन करा, त्यांची भरभराट होते आणि आपला विचार होणारच आहे. आणि आपला विचार करायच्या भानगडीत पडायचंच नाही. आपला विचार होणारच आहे. दुसऱ्याचा विचार केला की आपला विचार होतो. धन्यवाद. एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आणि सर्व मान्यवरांचा आभार, तुमचे आभार. धन्यवाद.